हा प्रवास, ही गोष्ट फक्त एका कंपनीची नाही, ही गोष्ट आहे एका ध्यासप्रिय माणसाच्या विश्वासाची. आत्मविश्वास, ध्येय आणि स्वावलंबनाचे बीज रोवण्याची परंपरा जपणाऱ्या भारताच्या भूमीतील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाच्या जिद्दीची गोष्ट. 80च्या दशकात महाराष्ट्रातील परळी जवळील नंदागौळ या छोट्याशा गावात एक स्वप्न रुजत होतं. आणि तो काळ म्हणजे जेव्हा देशानं नव्या शक्यतांची कवाडं उघडली. पण परळीमध्ये साधेपणा होता, मातीशी नातं होतं आणि पवित्र जाज्वल्यपूर्ण वैजनाथ ज्योतिर्लिंगाची सावली. याच मातीत वाढले भरत गीते. शेतकरी कुटुंबातला एक सामान्य मुलगा. सोयी सुविधा कमी होत्या पण स्वप्न प्रचंड होती. नाही, भरतचे तर खूप गुणच आहेत हो. ते कसं आहे, छोट्या फॅक्टरीला आमचीच पूजा आहे आई वडिलांच्या हातानं. पुन्हा ते जर्मनीहून परत आला, पुन्हा ते दुसरी फॅक्टरी टाकलेली ती सुद्धा पूजा आमच्या आई वडिलांच्याच हातानं या. आणि जिद्दी स्वभाव. म्हणून तर नुसता जिद्दीच नाही तर त्यांनी कष्ट पण केले तिथून प्रॅक्टिकली. आणि त्या प्रॅक्टिकली मधून फॅक्टरी टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या फॅक्टरीचं यश आज असं महान झालंय की न सांगावं. आम्ही तोंडाला स्तुती करू शकत नाहीत, एवढा आमच्या ह्याच्यात आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि तो अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ, चौकस होता. चौकस याच्यासाठी की तो नेहमी माझ्याजवळ येऊन म्हणायचा, अक्का हे कसं, ते कसं, ते कसं, सतत म्हणायचा. मला कधी कधी त्याच्या प्रश्नांची उत्तरं देताच यायचे नाही. तेव्हा मी म्हणायचे की हा नक्की मोठा झाल्यानंतर काहीतरी बनेल. शिकताना तो नेहमी पुढे पाहायचा. आपण काहीतरी मोठं करायचंय हे त्याचं ठाम उद्दिष्ट होतं. शालेय शिक्षण परळीच्या सरस्वती विद्यालयात, महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात प्रसिद्ध असलेल्या COEP इंजिनिअरिंग मध्ये आणि नंतर थेट जर्मनी. एकदम मितभाषी, शांत, सगळ्यापेक्षा तो खूप वेगळा असायचा. दिलेलं होमवर्क घरी करून आणायचं तर तो तिथंच करायचा. त्याला म्हटलं जा आता घरी जा, थोडी विश्रांती घे. पण तो घरी जायचाच नाही, नवीन नवीन गोष्टी माझ्याकडून शिकायचा. त्याची एक गोष्ट आठवते मला की तो नेहमी प्रश्न विचारायचा आणि प्रश्नांच्या विचारून त्याच्या शंकाचं समाधान करेपर्यंत तो त्याचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना भांडत राहायचा. आम्ही सोबत अभ्यास करायचो आणि अभ्यास करताना आमचे काही डाऊट असायचे तो स्वतःहून आम्हाला तो शिकवत असे. त्यामुळं तो आमच्या म्हणजे सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करत होता आणि सगळ्याला सोबत घेऊन जात होता. कठोर शिस्त, अचूकता आणि जागतिक अनुभव यांचा अनोखा संगम साधण्यात भरत गीतेंनी यश मिळवलं. जगप्रसिद्ध अशा BMW, माले सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये नोकरी करत करत तो तरुण शिकत होता, घडत होता. पण मन म्हणत होतं, ने मजसी ने परत मातृभूमीला. हृदय नेहमी भारतात होतं. कारण त्याला फक्त यशस्वी व्हायचं नव्हतं, त्याला भारतासाठी काहीतरी भव्य उभं करायचं होतं. सगळ्या सुखसोयी मागे टाकून तो परत आला. पत्नी प्राची यांची पहाडासारखी खंबीर आणि सावलीसारखी आश्वासक साथ होती. RWTH मधून मास्टर्स करून महाले सारख्या कंपनीमध्ये, BMW सारख्या कंपनीमध्ये काम केल्यानंतर डिरेक्टली गाडी एकदम गेअर 1ला आणण्यासारखी होती आणि ऑपरेटरसारखं काम करून स्वतःचे हात खराब करून आणि जड मशीन्स वागवून जो भरतला पाठीचा जो त्रास झालेला आहे, मला वाटतं तो आयुष्यभर आठवण करून देणार आहे की काय मेहनत लागलेली आहे. हा सगळा जो आपण पसारा बघतोय या वाढवण्यामागे. स्वतःच्या जोरावर काहीतरी करायचं ठरवलं आणि विचार त्या दिशेनं वेगानं धावू लागले. 2016 मध्ये भरत गीतेंच्या स्वप्नाला आकार मिळाला. ही केवळ एक उद्योगाची सुरुवात नव्हती, ही होती भारतीय आत्मनिर्भरतेची घोषणा.
आज त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे आणि ध्यासपूर्ण प्रवासामुळे हजारो हातांना काम आणि शेकडो तरुणांना दिशा मिळत आहे. महाराष्ट्राच्या अहिल्यानगर सुपा येथील भव्य दिव्य प्लांटचे उद्घाटन नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी देखील भरत गीतेंच्या या धडाडीच्या कामाचं विशेष कौतुक केलं. भरत गीते हा केवळ एक उद्योजक म्हणून काम करत नाही, तर स्वतःच्या उद्योगासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतरही उद्योजक आले पाहिजे याकरता महाराष्ट्राचा अँबॅसेडर म्हणून, महाराष्ट्राचा राजदूत म्हणून तो काम करतो. पण भरत गीतेंची ओळख फक्त यशापुरती मर्यादित नाही. हा असा विलक्षण माणूस आहे जो मेक इन इंडिया हे फक्त बोलत नाही, तर तो जगतो सुद्धा. देशाच्या संरक्षणासाठी, राष्ट्रीय गरजांसाठी शांतपणे, ठामपणे योगदान देतो. गाजावाजा न करता देशासाठी आपलं योगदान देण्यासाठी खंबीरपणे उभा राहून. त्याच्यासाठी प्रगती म्हणजे फक्त वाढ नाही, ती जबाबदारी आहे. आणि म्हणूनच वैयक्तिक आणि संस्थात्मक जबाबदारी म्हणून त्यांची टॉरल इंडिया ही कंपनी आणि ते स्वतः शिक्षण, पर्यावरण, समाज यासाठी काहीतरी करण्याची भावना ठेवून आहेत. काहीतरी देण्याची त्यांची वृत्ती आहे. ते त्यांनी आपलं कर्तव्य समजून देण्याचं जणू व्रतच घेतलंय. आज लोक त्यांना अल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया म्हणतात. पण जे त्यांना ओळखतात त्यांना माहिती आहे तो आधी एक स्वप्न पाहणारा मुलगा होता, नंतर स्वतःच्या कष्टांनी उभा राहिलेला माणूस, आणि आज आपला भारत देश आणि देशातील तरुण सक्षम व्हावा यासाठी कायम पुढे असणारा, पाय रोवून उभा राहणारा एक शांत योद्धा. आणि त्यांचं एकच ध्येय आहे की आपल्या अनुभवाची शिदोरी जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवणं, प्रेरणादायी तरुण घडवणं आणि उज्ज्वल देशाचं भविष्य अधिक ठळकपणे मांडणं. आपण आज जे कृत्य करतोय ते उद्याचा इतिहास आहे. त्यामुळे प्रत्येकाने आज जे आपण काम करतोय त्यावर पूर्णपणे विचार करून, पूर्णपणे वेळ देऊन आणि पूर्णपणे त्यावर एक चांगल्या पद्धतीचा थॉट प्रोसेस देऊन ते करावं, कारण तो भविष्याचा इतिहास असणार आहे. ही आहे भरत गीते यांची गोष्ट. स्वतः घडलेला, स्वतः उभा राहिलेला आणि भारतासाठी उभा असलेला ध्यासप्रिय माणूस.